नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 26 एप्रिल 2026ला जी परीक्षा झाली इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची, त्या परीक्षेमध्ये जो पहिला पेपर होता प्रथम भाषा आणि गणित, ह्या पेपर अंतर्गत जे प्रश्न विचारलेले होते त्याचे आपण उत्तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तपासून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मराठी म्हणजे भाषा ह्या विषयाचे जे उत्तर आहेत ते समजून घेऊया आणि तुमचं स्वतःचा तुम्ही जो पेपर आहे तुम्ही तो पेपर स्वतःचा चेक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण हा जो सेट आहे हा संच आहे, हा ए संच आहे. तुमचं ए संच बघा आणि आपलं पेपर तुम्ही जे सोडवलेले प्रश्न आहे, जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये जे तुम्ही सोडवलेले प्रश्न आहेत ते तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्कोअर किती येते हे पडताळून बघता येईल. चला मित्रांनो, सुरू करूया. तर मराठी विषय आहे विभाग 1 मध्ये पहिला प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी दिलेला आहे, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? सजातीय स्वरांची जोडी, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरचा दुसरा प्रश्न आहे, संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. संधी नियमानुसार जो विसंगत शब्द आहे हा आहे षडानंद, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद म्हणजे सोबत आलेला, म्हणजे एका क्रियापदासोबत दुसरा संयुक्त क्रियापद असतो. तर शेतकरी शेतात राबत असतो, राधा शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेऊन आली, वाटेत एक भेळेचे दुकान होते, हाय नाही, दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्य तेवढेच मोठे आहे. दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्य तेवढेच मोठे आहे. इथं पर्याय क्रमांक 1 आहे, शेतकरी शेतात राबत असतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतर आहे प्रश्न 4, पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. हे संभावित, मित्रांनो एक लक्षात घ्या, ही परफेक्ट उत्तरसूची नाही, ही संभावित उत्तरसूची आहे. जेणेकरून ही संभावित उत्तरसूची जरी असली तर 99% याच्यातले उत्तर जे आहेत हे करेक्ट असणार आहेत. नंतर आहे पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. खेरीज हा शब्द आलेला आहे. खेरीज जर म्हटलं तर तो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, तर तो आहे शब्दयोगी अवयव आहे ना, हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी स्त्रीलिंग नाम कोणते? स्त्रीलिंग नाम कोणते हे इथं विचारलेलं आहे बघा. थाप, माप, पाप आणि चाप. तर याचं उत्तर आहे थाप, पहिला पर्याय क्रमांक 1. नंतरचा आहे बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. प्रार्थना, घटना, सामना, भावना. याचं उत्तर आहे सामना. वचन प्रकारानुसार सामना हे याचं विसंगत नाम आहे. आपण डिटेल्स नंतर बघूया. पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे पर्याय कोणते? हून, सला, ते, ना, चाचीचे, छा, तैया. तर याचा उत्तर आहे तैया, पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. क्रांतिकारकांनी या वाक्यातील अधोरेखित शब्दांची, म्हणजे क्रांतिकारकांनी याला अधोरेखित केलेलं आहे, शब्दाची विभक्ती ओळखा. म्हणजे इथं जे दिलेलं आहे नी, तर हे येते तृतीयामध्ये, याची तृतीया तिसरी विभक्ती आहे. आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा. आम्ही सहलीला गेलो याचा आहे आम्ही सहलीला गेलो, याचं जो उत्तर आहे, सहलीला जाणारे कोण? आम्ही आहे ना, सहलीला गेले आहे ना, म्हणजे अकर्मक, कर्म नाही आहे, कर्ता आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे, पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? मी तुला भेटलो की तुझे काम करेन. अर्धविराम म्हणजे असं मित्रांनो हे चिन्ह आहे. बैल गेल्याने झोपा केला, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच, चांगले पीक यावे म्हणून त्याने खूप मेहनत केली. तर खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच, तर हा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. ह्या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता आहे हे ओळखायचं आहे. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिश्र वाक्य आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. नंतरचा प्रश्न आहे 12, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. म्हणजे वर्तमान काळ आहे, पण कसा आहे? पूर्ण आहे. झाले आहेत ना, म्हणजे पर्याय क्रमांक 2.
नंतर आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव कोणते? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव म्हणजे आरती प्रभू ह्या नावाने ते ओळखले जातात. नंतरचा आहे उतारा 14 ते 16 प्रश्नांसाठी आहे. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. एक कविता दिलेली आहे. उभे भवती प्रासाद गगनभेदी, पथी लोकांची होय दाट गर्दी, प्रभादीपांची फुले अंतराळी, दौलतीची नीत चालते दिवाळी, कोपऱ्याशी गुणगुणत अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला, जिभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन धिजले थरथरती हातपाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय, केव यावी पण तयाची कुणाला, जात उपहासुनी पसरल्या कराला, तोची येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानु उर, म्हणे राईन दिन मी एक उपासी, परी लाभू दे 2 घास यासी, खिसा ओतुनी तया उंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. तर दीनबंधू कुणास म्हटले आहे? दीनबंधू अपंगाला म्हटलं आहे की मजुराला, दौलतीला की गरीबाला? तर दीनबंधू हा दीनबंधू आहे मजुराला म्हटलेला आहे. मजूर आहे ना, तोशी कोणी परतुनी मजुराला म्हटलेला आहे. अपंग नंतरचा प्रश्न आहे 15. अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते? तर अपंगाच्या आश्रयाला हा दीनबंधू जात आहे ना, दीनबंधूवरती आहे. गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? म्हणजे समानार्थी शब्द. तर दीन, अपंग, दैन्य, दीन. तर दीन आणि दीन 2 सारखे दिसते, पण हा दीन म्हणजे दिवस होतो, लक्षात ठेवा, विलांटीचा फरक आहे. आणि हा दीन म्हणजे गरीब. पर्याय क्रमांक 1. नंतर 17 ते 19 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा असं इथं दिलेलं आहे. 17वा प्रश्न. रिकामी जागा दिवस संपत आले होते. एक तुम्हाला सुसंगत वाक्यरचना करायची आहे, म्हणजे 3 तुम्हाला प्रश्न वाचावं लागणार. 17, 18 आणि 19 हे दिले. पेरणीचे, उन्हाळ्याचे, सुगीचे, पानगळीचे कोणते दिवस संपत आले होते? सारे. आता शेतकरी सुकावले होते, वृक्ष निष्पन्न झाले होते, उकाड्याने हैराण झाले होते, शेतकरी पेरणी करत होते. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात निर्माण होईल. काय निर्माण होईल? अभिरुची, तेजस्विता, चैतन्य, उदासीनता. आता काय? आता हे काय करायचे दिवस संपत आले होते? पेरणीचे दिवस काय? नाही, उन्हाळ्याचे दिवस जर म्हटलं आपण, पेरणीचे दिवस संपत आले होते. सारे शेतकरी पेरणी करत होते असं नाही होऊ शकत. पेरणीचे दिवस संपल्यानंतर पेरणी करत नाही. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात निर्माण होईल. तर याचा मित्रांनो आहे की उन्हाळ्याचे पेरणी कधी करते? उन्हाळ्याचे दिवस संपल्यानंतर. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. सारे शेतकरी उकाड्याने हैराण झाले होते. किंवा हा पर्याय क्रमांक 3. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात काय निर्माण होईल? चैतन्य निर्माण होईल, आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारचे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. दिव्य, प्रचंड, भव्य, विशाल. आता बघा याच्यामध्ये भव्य म्हणजे खूप मोठा, दिव्य पण म्हणजे खूप आपल्याला म्हणतात, प्रचंड म्हणजे खूपच विशाल, विशाल भव्य दिव्य म्हणतो आपण. भव्य दिव्य ठीक आहे, विशाल पण आहे, पण प्रचंड हा अतिशय खूप मोठा असतो. प्रचंड शब्द म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे असं मला वाटते. नंतरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. कीटक, कौतुक, भीषण आणि मृत्युंजय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर आहे 22वा. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. अलंकारिक शब्द दिले आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. तर पहिला आहे कोल्हेकुई, शूद्र लोकांची बडबड. खुशाल चेंडू, चैनखोर मनुष्य. खुशाल चेंडू, चुकीचा अर्थ बघायचा आपल्याला, चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. खुशाल चेंडू, चैनखोर मनुष्य बरोबर आहे. कोल्हेकुई, शूद्र लोकांची बडबड बरोबर आहे. बादऱ्यासंबंध म्हणजे बरेच दाखवलेला संबंध हे पण बरोबर आहे. पांढरा काळा म्हणजे अतिशय शांत वृत्तीचा होऊ शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. नंतर आहे प्रश्न 23वा. क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? क्षुधाक्रांत म्हणजे मला वाटतं हे भुकेने व्याकुळ झालेला. क्षुधाक्रांत, तृप्त झालेला तर नाही म्हणू शकतो, क्रांत आहे त्याला, तृष्णा आहे म्हणजे भुकेने व्याकुळ झालेला आहे तो. नंतरचा प्रश्न आहे बघा 24वा. अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. अवसान गोळा होणे,
तर अवसान गोळा करतो आपण, म्हणजे एक शक्ती एकत्र करतो, म्हणजे शक्ती एकवटणे आहे ना. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतर आहे 25वा, पोट भरत नाही. रिकामी जागा, पोट भरत नाही, अपूर्ण मन पूर्ण करा. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे हे मला वाटतं दात करून पोट भरत नाही हे असू शकतो. याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. पाणी पिऊन पोट भरत नाही हे पण असू शकतो. कान करून तर होऊ शकत नाही, पण दात करून पाणी पिऊन. तर याचं उत्तर जे आहे हे दात करून पोट भरत नाही हे असू शकते. याच्यामध्ये संदिग्ध आहे, पाणी पिऊन की दात करून. तर मन दोन्ही प्रकारे, काही ठिकाणी पाणी पिऊन पोट भरत नाही असं म्हटलं जाते, तर काही ठिकाणी दात करून पाणी पोट भरत नाही असं पण म्हणतात. तर मित्रांनो, पण याचं उत्तर हे 4च असणार, दात करून पोट भरत नाही, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण मराठीचे 25 प्रश्नांचे उत्तर, म्हणजे अतिसंभाव्य उत्तर, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच परीक्षेमध्ये, ह्याच विषय पेपर 1मधील गणिताचे जे प्रश्न आहेत ते समजून घेऊया नंतरच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या म्हणण्यापेक्षा नंतरच्या व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा ही उत्तरसूची पोहोचवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.